जय राधा माधव कुंज बिहारी जय वासुदेवाय। श्रीमद् भगवद गीता अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 33। कृपया माझ्या मागे सर्वजण म्हणायचा प्रयत्न करा। धृत्या यया धारयते मनः प्राणेन्द्रियक्रिया योगेना अव्याभिचारिण्या धृति स पार्थ सात्विकी धृत्या यया धारयते धृत्या यया धारयते मनः प्राणेन्द्रियक्रिया मनः प्राणेन्द्रियक्रिया योगेन अव्याभिचारिण्या
योगेन अव्याभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी धृती सा पार्थ सात्विकी धृत्या यया धारयते मनः प्राणेन्द्रिय क्रिया योगेन व्याभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी धृत्या यया धारयते मनः प्राणेन्द्रिय क्रिया योगेन अव्याभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी. शब्दशः अर्थ असा आहे, धृत्या निश्चय किंवा निर्धार. सर्वजण म्हणा, धृत्या निश्चय किंवा निर्धार. यया ज्या धारयते मनुष्य धारण करतो. मनः मनाचा, प्राण प्राण, इंद्रिय इंद्रिये, क्रिया क्रिया, योगेन योगाभ्यासाद्वारे, अव्याभिचारिण्या अखंड किंवा निरंतर, धृती निर्धार किंवा निश्चय, सा तो, पार्थ हे पार्थ, सात्विकी सात्विक. अनुवाद आणि तात्पर्य श्री भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा अनुवाद. हे पार्थ, जो निश्चय अचल आहे, जो योगाभ्यासाद्वारे खंबीरपणे धारण केलेला आहे आणि अशा रीतीने जो मन प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो, तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय होय. तात्पर्य. योग हे परमात्म्याला जाणण्याचे एक माध्यम आहे. जो मनुष्य आपले मन प्राण आणि इंद्रिये यांच्या क्रिया परमात्म्यावर एकाग्र करून दृढ निश्चयाने व धैर्याने परमात्म्याच्या ठिकाणी युक्त असतो, तो कृष्ण भावनेमध्ये संलग्न होतो. अशा प्रकारचा निर्धार सात्विकी असतो. अव्याभिचारिणी हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण हा शब्द दर्शवितो की जे कृष्ण भावनेमध्ये संलग्न झालेले आहेत ते अन्य प्रकारच्या कोणत्याही कार्याने विचलित होत नाहीत. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यस्य कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद.
हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम। हरे कृष्ण। साप्ताहिक सत्संगामध्ये सर्वांचं स्वागत आहे। धृत्वा यया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया, योगेन अव्याभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी। पुनश्च एकदा मी याचा अनुवाद वाचतोय। निश्चय अचल आहे, जो योगाभ्यासाद्वारे खंबीरपणे धारण केलेला आहे, आणि अशा रीतीने जो मन प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो, तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय होय। आज मी असाच विचार करत होतो की कोणत्या विषयावर आज बोलायचं आहे, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की 2018चं हे काही शेवटचे दिवस शिल्लक राहिलेले आहेत। अनेक जण आपल्या मोबाईलमध्ये कदाचित मेसेज टाईप पण करून ठेवला असेल ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना हॅपी न्यू इयर म्हणण्यासाठी, आणि काही जण तयारीमध्ये असतील की 31 डिसेंबर कसा सेलिब्रेट करायचा आहे, कारण या सगळ्या गोष्टींची चर्चा अनेक दिवसापासून चालू असते। आणि त्यासोबत आणखीन एक महत्त्वाचा भाग की नवीन वर्षाचा संकल्प। प्रत्येकजण अनेक वेळा नवीन वर्षाचा संकल्प हा करत असतो। अर्थात नवीन वर्ष तसं जर पाहायला गेलं तर मराठी महिन्यानुसार चैत्र आहे, पण आजकाल इंग्लिश कॅलेंडरनुसार प्रत्येकजण हा 1 जानेवारी म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात अशी करतो। आणि त्या अनुषंगाने हा विचार केला की मी आज थोडंसं हॅपी न्यू इयर बद्दलच बोलूया, की काय हॅपी आहे, काय न्यू आहे आणि काय इयर आहे। आणि त्यासोबत प्रत्येकजण जो नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर एक असं म्हटलं जातं ना की न्यू इयर रेझोल्युशन, की नवीन वर्षाचा संकल्प, हा संकल्प काय करावा किंवा कसा असतो। आणि त्या उद्देशाने हा गीतेतला श्लोक आहे की या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, जो मन प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो, तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय होय। आपल्या सर्वांना माहिती आहे की नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधी अनेक जण असा संकल्प करतात, एक दृढ निश्चय करतात, दृढता ठेवतात की ह्या काही गोष्टी मी करेन। प्रमुख काही गोष्टी असतात, जसं नियमितपणे व्यायाम करेन, नियमितपणे मी एक आहार चांगला घेईन, त्यासमवेत कधी कधी असं म्हणतात की मी अभ्यास नियमितपणे करेन किंवा मी माझ्या जबाबदाऱ्या नियमितपणे पार पाडेन। आणि याच्याही पुढे समजा ज्यांना काही जर वाईट सवयी असतील तर एखादा म्हणतो की मी दारू पिण्याचं सोडून देईन, पण एखादा जर कोणी इतका दृढ नसेल तर तो म्हणेल कमी करेन। एखादा जर सिगारेट ओढणारा असेल तर तो म्हणेल की बाबा मी सिगारेट ओढायची बंद करेन। अशा अनेक नवीन वर्षाचे संकल्प अनेक जण करत असतात। त्यातला असाच एकाने नवीन वर्षाचा संकल्प केला जो नेहमी सिगारेट ओढायचा। तो म्हणतो की नवीन वर्षामध्ये मी सिगारेट ओढणं सोडून देणार आहे। संकल्प झाला 31 डिसेंबरला,
1 जानेवारी उजाडला, लगेच तो मित्राला म्हणतो की अरे एक सिगारेट दे ना. मित्र म्हणतो अरे तू तर संकल्प केलायस नवीन वर्षामध्ये सिगारेट ओढायचं नाही आहे. तो म्हटला हो मी संकल्प केलेला आहे, माझ्या पैशाने मी नाही ओढणार. तर संकल्प असे अनेक जणांचे असतात की कदाचित मग या काही गोष्टीमध्ये असे असतील. पण भगवद्गीता ही आपल्याला असा काही संकल्प करायला शिकवते की जो संकल्प कधीही ढळू नये, असा संकल्प आपल्याला भगवद्गीता शिकवते. म्हणून या श्लोकामध्ये काय वर्णन केलेलं आहे, जो निश्चय अचल आहे, की जो पण निश्चय करतो जीवनामध्ये तो कसा आहे, अचल आहे. आणि जो योग सामर्थ्याद्वारे खंबीरपणे धारण केलेला आहे. म्हणून एखादा निश्चय जर जीवनात काहीतरी करायचं असेल तर त्याला योग सामर्थ्य लागतं. आणि योग सामर्थ्याशिवाय कोणताही निश्चय अचल राहू शकत नाही किंवा होऊ शकत नाही. आणि तो निश्चय दृढपणे पालन करण्यासाठी योग सामर्थ्याची आवश्यकता आहे. आणि श्रील प्रभुपाद या ठिकाणी तात्पर्यामध्ये म्हणतायत की योग हे परमात्म्याला जाणण्याचे एक माध्यम आहे. म्हणून कोणताही संकल्प जर करायचा असेल आणि तो जर संकल्प निश्चयाला न्यायचा असेल तर योग सामर्थ्याशिवाय हे शक्य नाही आहे. आज जगभरामध्ये अनेक जण असे आहेत की लोकांना व्यसनापासून दूर करण्याचा प्रयत्न करतायत, पण व्यसनापासून दूर करण्यासाठी योग सामर्थ्याची गरज आहे हे कोणाच्या लक्षात येत नाही. आता जर एखाद्या व्यक्तीला व्यसनापासून दूर करायचंच असेल तर पहिल्यांदा मन हे नियंत्रणामध्ये आणणं गरजेचं आहे, किंवा त्या मनाला प्रशिक्षण देणं गरजेचं आहे की या गोष्टी मला जीवनात करायच्या नाही आहेत. आणि जर मनालाच प्रशिक्षण दिलं नाही तर व्यक्ती हा व्यसनापासून दूर जाणारा नाही आहे. आणि म्हणून जो निश्चय आहे की जो केलेला संकल्प आहे हा दृढ कसा राहील या गोष्टीवरती चिंतन करणं गरजेचं आहे. वैदिक ग्रंथांच्या मध्ये अशी अनेक सुंदर उदाहरणं दिलेली आहेत की ज्यामध्ये निश्चय आपण जो करतो त्याला दृढ कसं ठेवता येईल याच्यावरती चर्चा केलेली आहे. एखादा आपण काहीतरी निश्चय केला जीवनामध्ये किंवा संकल्प केला, तो परिपूर्णतेला आपण कसा न्यावा. प्रत्येकजण काही ना काही संकल्प करतच असतो, निश्चय करत असतो जीवनामध्ये. म्हणून मनुष्य जीवन आहे कशासाठी, मनुष्य जीवन हे जीवनामध्ये एखादा संकल्प केल्यानंतर तो निश्चयापर्यंत किंवा त्या दृढतेपर्यंत कसा न्यावा यासाठी आहे. प्रत्येक कार्य आपण जे ठरवतो जीवनामध्ये करायचं तर त्या कार्याला परिपूर्णतेची गरज असते. ते कार्य परिपूर्ण करणं गरजेचं आहे. आणि ते परिपूर्ण करण्यासाठी निश्चय महत्वाचा आहे आणि दृढता देखील महत्वाची आहे. आणि या दोन्ही गोष्टींसाठी संकल्प हा तितकाच महत्वाचा आहे. पहिल्यांदा संकल्प करणं गरजेचं आहे की मला या गोष्टी करायच्या आहेत, या सगळ्या चांगल्या गोष्टी मला जीवनामध्ये करायच्या आहेत. आजकाल प्रत्येकजण मोबाईल, इंटरनेट, त्यानंतर फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम या सगळ्यामध्ये अतिशय मग्न आहे. आणि कधी कधी काही जण या सगळ्या वातावरणामध्येच काही संकल्प करत असतात की मी हा संकल्प करतोय, मी तो संकल्प करतोय. मग काही जण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काहीतरी संकल्प करतात, काही जण फेसबुकवरती देखील संकल्प करतात. पण या सगळ्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं की या सगळ्या गोष्टी आपल्याला आपला जो संकल्प आहे किंवा जो आपला निश्चय आहे हा सफल किंवा आपण जो काही विचार करत आहोत, जे ध्येय ठेवत आहोत जीवनामध्ये, ते परिपूर्ण करण्यासाठी मदत करणाऱ्या गोष्टी नाही आहेत. जसं आजकाल अनेक जण म्हणजे आपण पाहतो जो तो मोबाईलमध्ये रममाण आहे. पूर्वी असं म्हणायचे की जेव्हा मोबाईल नव्हता तेव्हा लोक एकत्रित बसून गप्पा मारायचे, आणि आता मोबाईल आल्यानंतर एकत्रित बसले तरी एकमेकांच्याकडे लक्ष नसतं, कारण प्रत्येकाचं लक्ष मोबाईलमध्ये. असेच एक सद्गृहस्थ होते, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये होते. हरे कृष्ण. आणि या
व्हॉट्सअप ग्रुपमधून ते रिटायर झाले आणि प्रश्न विचारत आहेत मला पेन्शन मिळेल का. म्हणजे आजकाल व्यक्ती काही ना काही कार्य करत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो की मला काहीतरी करमणूक होईल का, मला हे मिळेल का, मला ते मिळेल का. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये व्यक्तीचा निश्चय किंवा त्यांनी जी काही दृढता जीवनामध्ये ठेवलेली आहे ती कुठंतरी हरवत जाते. आणि मग व्यक्ती हा जीवनामध्ये, जसं या ठिकाणी एक शब्दप्रयोग केलेला आहे, अचल, तर त्याचा निश्चय किंवा तो व्यक्ती असा अचल राहू शकत नाही. तो नेहमी मनामध्ये कुठे ना कुठे फिरतच राहतो. म्हणजे त्याचं मन हे एका ठिकाणी राहत नाही आहे, त्याचं मन हे त्याच्या नियंत्रणामध्ये राहत नाही आहे. त्याचं मन नेहमी हे एका ठिकाणाहून दुसरीकडे, दुसऱ्या ठिकाणाहून तिसरीकडे जातच असतं. आणि यासाठी एक महत्त्वाचा भाग जो आपले सगळे शास्त्र आपल्याला देत आहेत, आपल्या आचार्यांनी आपल्याला दिलेला आहे, तो म्हणजे योग सामर्थ्याच्या माध्यमातून जो काही आपण निश्चय केलेला आहे तो परिपूर्णतेला नेऊ शकतो. त्यासाठी योगाची आवश्यकता आहे. आणि योग म्हणजेच प्रभुपाद तात्पर्यामध्ये वर्णन करतायत आध्यात्मिक जीवनाची सुरुवात किंवा भगवंताशी आपला संबंध स्थापन करणं. म्हणून एक छोटी कथा मला श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंधातून सांगावीशी वाटते की प्रत्येकजण संकल्प हा करतो, पण तो परिपूर्णतेला कसा न्यावा. भागवताच्या 4थ्या स्कंधामध्ये फार सुंदर वर्णन येतं ध्रुव महाराजांचं. ध्रुव महाराजांचं उदाहरण हे दृढतेसाठी फार प्रसिद्ध आहे की त्यांनी जो निश्चय केलेला होता त्या निश्चयामध्ये ते किती दृढ होते. शुकदेव गोस्वामी फार सुंदर वर्णन करतायत भागवतामध्ये. ते म्हणाले ध्रुव महाराज अतिशय लहान बालक होते. एकदा त्यांनी पाहिलं की त्यांच्या मांडीवर त्यांचा एक सावत्र भाऊ बसलेला आहे, वडिलांच्या मांडीवर. आणि ध्रुव महाराजांना देखील लहान आहेत ते, त्यांनाही वडिलांच्या मांडीवर बसायची इच्छा झाली. आणि जसा ते प्रयत्न करत होते आपल्या वडिलांच्या म्हणजे उत्तानपाद राजांच्या मांडीवर बसण्यासाठी, तेव्हा तात्काळ त्या ठिकाणी सावत्राई आली. त्यांनी ध्रुवाला हात धरून लांब खेचलं आणि ती म्हणाली की जर तुला वडिलांच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या गर्भातून जन्म घ्यावा लागेल, तुझा अधिकार नाही आहे तो. अशा रीतीने लहान बालकाचा अपमान करण्यात आला. आणि मग ती म्हणाली की जर तुला माझ्या गर्भातून जन्म घ्यायचा असेल, जा मोठी तपस्या कर, भगवंतांना प्रार्थना कर आणि मग माझ्या गर्भातून जन्म घे. ध्रुव हे अतिशय लहान होते आणि लहान मुलाला अशा रीतीने क्रोधाविष्ट करणं हे तितकंसं योग्य नव्हतं, पण त्या सावत्राईंनी केलेलं होतं. भागवतामध्ये वर्णन आहे की ध्रुव महाराज इतके क्रोधाविष्ट झाले, जोरजोराने श्वास घेऊ लागले, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. रडत 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 आपल्या आईकडे गेले. सुनीती त्यांच्या आईचं नाव होतं. आईला म्हणाले की ते अशा पद्धतीने प्रसंग माझ्या जीवनामध्ये घडलेला आहे, मी काय करावं आता. आईला माहिती होतं, ध्रुव महाराजांच्या आईला, की मी ध्रुवाचे जे वडील आहेत राजा उत्तानपाद यांची नावडती पत्नी आहे. त्यामुळे आई देखील म्हणाली की अरे बाळा, मी या ठिकाणी काहीच करू शकत नाही तुझ्यासाठी. आणि तुला जर खरोखर असं काही करायचं असेल तर एकच गोष्ट कर, मनातील द्वेषभाव काढून टाक आणि भगवंतांना शरण जा, भगवंतांना प्रार्थना कर, भगवंतच तुझी इच्छा पूर्ण करू शकतील. आणि मग तेव्हा ध्रुव महाराजांची आई ध्रुव महाराजांना सांगते की मी असं ऐकलेलं आहे साधूंच्याकडून, आचार्यांच्याकडून, की भगवंत हे तपस्येद्वारे प्राप्त होतात. तेव्हा ध्रुव महाराजांनी एकच उद्देश आपल्या जीवनामध्ये ठेवला की मला भगवंतांना प्राप्त करायचं आहे. आणि तो त्यांनी निश्चय इतका दृढ केला, घरातून तात्काळ बाहेर पडले आणि वनगमन त्यांनी केलेलं आहे. आता कोणी म्हणेल की लहान बालक एक असा निश्चय करतं की भगवंतांना प्राप्त करायचं आहे आणि त्या भगवंतांना प्राप्त करण्यासाठी
तो त्यांचा निश्चय इतका दृढ आहे की त्या निश्चयापासून त्यांना कुणीही आता विचलित करू शकत नव्हतं. आणि रागारागाने ते वनामध्ये गेलेले आहेत आणि वनामध्ये जाऊन त्यांनी तपस्या सुरू केलेली आहे. आणि त्याच वेळी नारद मुनींचं देखील आगमन तिथे झालेलं आहे. आता पहा, एक ध्येय जीवनामध्ये ठरवलेलं आहे की मला भगवंतांना प्राप्त करायचं आहे. कशासाठी हा भाग वेगळा होता की मला देखील असं राज्य प्राप्त करायचं आहे किंवा मला वडिलांची मांडी प्राप्त करायची आहे. नारद मुनी त्या ठिकाणी आले, म्हणाले की अरे ध्रुव, तू लहान आहेस, म्हणे तुझ्यासाठी वनामध्ये येणं आणि एवढी मोठी तपस्या करणे योग्य नाही आहे. कारण या जंगलामध्ये अनेक श्वापद आहेत, अनेक हिंस्र पशु आहेत, कदाचित तुला ते मारून खातील. नारद मुनी म्हणाले, जा घरी निघून जा, या ठिकाणी तपस्या करू नकोस. अशा रीतीने नारद मुनी ध्रुव महाराजांना उपदेश देत होते. पण ध्रुव महाराज आपल्या निश्चयामध्ये दृढ राहिले. आता पहा त्यांचा निश्चय कसा होता. नारदांच्याकडून उपदेश ग्रहण केल्यानंतर ध्रुव महाराज दोन्ही हात जोडून नतमस्तक झाले. नारदांच्या चरणी म्हणाले की हे नारद मुनी, हे गुरुवर्य, मी तुमचा आदर करतो. मी हृदयातून पूर्णपणे तुमचा आदर करतो. मी तुमच्या चरणावर नतमस्तक झालेलो आहे. पण तत्वज्ञानात्मक दृष्ट्या तुम्ही जे मला उपदेश देत आहात, ते उपदेश मला हृदयामध्ये पचत नाही आहेत. माझ्या हृदयाला ते एवढे स्पर्श करत नाही आहेत. कारण मी क्षत्रिय कुळातला आहे आणि क्षत्रिय कुळातला असल्यामुळे तुमचे जे काही तत्वज्ञानात्मक उपदेश आहेत ते मला एवढे स्पर्श करत नाही आहेत. तेव्हा कृपया तुम्ही मला आशीर्वाद द्या की जो मी निश्चय केलेला आहे त्या निश्चयाच्या परिपूर्णत्वेला मी पोहोचेन. आणि नारदांनी मग ध्रुव महाराजांची दृढता पाहिली की हा आपल्या निश्चयापासून, त्यांनी जो काही संकल्प केलेला आहे त्यापासून दूर जाणारा नाही आहे. तेव्हा नारदांनी आशीर्वाद दिले. म्हणजे या ठिकाणी एक भाग फार महत्त्वाचा येतो की जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये काही चांगले संकल्प करतो, एखादा निश्चय करतो, तो निश्चय अट्टळ राहण्यासाठी आपल्याला आशीर्वादांची गरज असते. आणि हे आशीर्वाद आपल्याला शास्त्रांच्या माध्यमातून, आचार्यांच्या माध्यमातून प्राप्त होतात, गुरूंच्या माध्यमातून प्राप्त होतात. आणि जेव्हा अशा रीतीने तो निश्चय आणि ह्या निश्चयाला आचार्यांची कृपा ही प्राप्त होते, तेव्हा तो निश्चय दृढ होतो आणि तो परिपूर्णत्वाला प्राप्त होतो. ध्रुव महाराजांच्या बाबतीमध्ये हेच घडलं. ध्रुव महाराजांनी आपला निश्चय दृढ ठेवला, अटळ ठेवला, गुरूंचे आशीर्वाद मिळाले आणि तेव्हा 6 महिन्यासाठी त्यांनी कठोर तपस्या केलेली आहे, तपाचरण केलेलं. हे तपाचरण कसं करायचं हे देखील नारदांनी सांगितलं. ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्रोच्चाराने योग साधना कशी करायची हे नारदांनी ध्रुव महाराजांना सांगितलं. आणि मग त्यांच्या मार्गदर्शनानुसार 6 महिने ध्रुव महाराजांनी जी काही तपस्या केलेली आहे त्या तपस्येचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये फार सुंदररित्या करण्यात आलेलं आहे. आपल्याला समजेल की आपण जेव्हा एखादा निश्चय करतो तर तो निश्चय कसा दृढ असणं गरजेचं आहे. वर्णन करण्यात आलेलं आहे की पहिल्या महिन्यामध्ये ध्रुव महाराज केवळ फळं खाऊन जगू लागले. हे साधारण गोष्ट नाही, केवळ फळं खायची, दररोज नाही, 3 दिवसातून एकदा केवळ फळं खाऊन ते जगू लागले. दुसऱ्या महिन्यामध्ये वर्णन येतं की त्यांनी फळं खाणं बंद केलेलं आहे. केवळ झाडांची पानं, गवत असं काहीतरी खायला सुरुवात केलेली आहे 6 दिवसातून एकदा. तिसऱ्या महिन्यामध्ये ध्रुव महाराजांची तपस्या कशी होती पहा. पहिल्या महिन्यात फळं खात होते, दुसऱ्या महिन्यामध्ये सोडून दिली, दुसऱ्या महिन्यामध्ये पानं वगैरे खायची तेही सोडून दिली, तिसऱ्या महिन्यामध्ये केवळ ते थोडंसं पाणी पिऊ लागले 9 दिवसातून एकदा.
4थ्या महिन्यातली त्यांची जी तपस्या होती, पाणी पिणंही सोडून दिलं, केवळ कमीत कमी श्वास ते घेऊ लागले. 5व्या महिन्यामध्ये त्यांनी श्वास रोखून धरला, श्वास घेणं देखील बंद केलं आणि 6व्या महिन्यात ते समाधीस्थ स्तरावरती पोहोचलेले होते. हे श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे. आणि इतक्या लहान बालकाची दृढता बघून त्यांची काय इच्छा होती की भगवंतांना प्राप्त करायचंय. आणि त्यांची दृढता पाहून 6 महिने इतकी कठोर तपस्या केलेली आहे, भगवंत त्या ठिकाणी प्रकट झाले. आणि जसे भगवंत त्या ठिकाणी प्रकट झाले, ध्रुव महाराजांनी बघितलं समोरासमोर भगवंत आलेले आहेत, साष्टांग नमस्कार केला, भगवंताची सुंदर स्तुती केली. त्या स्तुतीचं वर्णन देखील श्रीमद भागवतामध्ये. आणि भगवंताची स्तुती करून भगवंताकडे ते म्हणतायत की भगवंता मला क्षमा करा की मी काचेचे तुकडे शोधत होतो, पण मला तर हिरा मिळालेला आहे. मी काचेचे तुकडे म्हणजे काय, मी कशासाठी तपस्या करत होतो की भौतिक साधन संपत्ती मला मिळावी, यासाठी मी तपस्या करत होतो. पण साक्षात तुम्ही मला प्राप्त झालेलं असताना मला त्या भौतिक गोष्टीचं काहीही देणे घेणं नाही आहे. इतक्या सुंदर शब्दामध्ये स्तुती केल्यानंतर भगवंत देखील प्रसन्न झाले. म्हणाले, ध्रुवा तुला मी आशीर्वाद देतो आणि तुला मी असा आशीर्वाद देईन की तू इथून परत गेल्यानंतर 36,000 वर्ष राज्य करशील. आणि 36,000 वर्ष राज्य केल्यानंतर तुला माझी प्रेम भक्ती प्राप्त होईल आणि तुझ्यासाठी मी विशेष एक स्थान देईल, त्या स्थानावर तू निरंतर राहशील, ज्याला आपण ध्रुवलोक असं म्हणतो. तर या सगळ्या कथेमध्ये ध्रुव महाराजांची दृढता ही खूप दिसून येते की त्यांनी जो काही निश्चय केलेला होता जीवनामध्ये, तो निश्चय त्यांनी दृढतेकडे कसे नेला आणि त्या निश्चयामध्ये पूर्णत्व कसं प्राप्त केलेलं आहे त्यांनी. आणि पुढे वर्णन येतं भागवतामध्ये की इतकंच काय, भगवंत प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की आता ठीक आहे, भगवंतांनी पण आदेश दिलेले, परत घरी जायचं होतं आपल्या वडिलांच्याकडे. आणि इकडे वडिलांची अवस्था मात्र फार त्यांना वाईट वाटत होतं की मी मुलाच्या बाबतीमध्ये असं का केलं वगैरे. पण नारदांनी आधीच त्यांना समाचार पोचवलेला होता. नारदांनी सांगितलं होतं की राजा उत्तानपादाला तू काही काळजी करू नकोस, थोड्याच दिवसामध्ये तुझा मुलगा परत येईल आणि असं काही कार्य करेल की त्रिभुवनामध्ये त्याचं नाव होईल. श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक येतो की मामा सुचम स्वतनयम देवगुप्तम विषंपते यत प्रभावम अभिज्ञाय प्रावृत्ते यद्देशो जगत. नारद मुनी उत्तानपादाला म्हणतात की मामा सुचम स्वतनयम देवगुप्तम विषंपते, की अरे राजा उत्तानपाद, तुझ्या मुलाबद्दल काळजी करू नकोस. का काळजी करू नकोस? मामा सुचम स्वतनयम, की तुझ्या तनयाबद्दल तू एवढी काळजी करू नकोस. का बरं? देवगुप्तम विषंपते, त्यांनी कुणाचा आश्रय घेतलेला आहे? भगवंताचा आश्रय घेतलेला आहे. म्हणजे पहा की ज्यांनी भगवंताचा आश्रय घेतलेला आहे त्यांच्या आईवडिलांना आपल्या मुलांच्या बद्दल काळजी करायची गरजच नाही आहे. कलियुगामध्ये उलट आहे की जेव्हा मुलं मंदिरामध्ये येऊ लागतात आईवडिलांना भीती वाटते की काय होईल आता. की जेव्हा एखादा तरुण मुलगा मंदिरात यायला लागतो की आईवडिलांना भीती वाटते की अरे हा काय आता निघूनच जाईल का. पण या ठिकाणी नारद मुनी सांगतायत राजा उत्तानपादाला, मामा सुचम स्वतनयम देवगुप्तम विषंपते, की अरे तू काळजी करू नकोस, त्यांनी भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतलेला आहे आणि त्याचा परिणाम काय होणार आहे? यत प्रभावम अविज्ञाय, आणि त्याचा प्रभाव असा होणार आहे प्रावृत्ते यद्देशो जगत. त्यांनी भगवंताच्या चरणांचा आश्रय घेतलेला आहे, त्याचा प्रभाव हा होणार आहे थोड्याच दिवसामध्ये त्याची कीर्ती संपूर्ण ब्रह्मांडभर पसरणार आहे. आणि झालं तसंच. जेव्हा ध्रुव महाराज परत आले, वडिलांनी त्यांचं स्वागत केलं, प्रेमाने आलिंगन दिलं, राजगादीवरती बसवलं, स्वतः वनगमन त्यांनी केलेलं आहे आणि ध्रुवांना राजगादीवर बसवलं. ध्रुव महाराजांनी 36,000 वर्षांसाठी राज्य केलं. आणि आता विचार करा, 36,000 वर्ष राज्य केल्यानंतर
सगळं काही पुन्हा त्यांनी आपल्या मुलांच्या पत्नीचं सगळं स्वाधीन करून तेही वनगमनाला गेलेले आहेत. पुन्हा कठोर साधना केली, तपस्या केली. त्यांना घेऊन जाण्यासाठी देखील वैकुंठातून विमान आलेलं आहे. श्रीमद भागवतामध्ये हा प्रसंग इतका सुंदर रीतीने वर्णन केलेला आहे की जेव्हा ध्रुव महाराज पाहतायत की माझ्यासाठी वैकुंठातून विमान आलेलं आहे, त्या वैकुंठाच्या विमानामध्ये 2 वैकुंठवासी आहेत, वैकुंठाचे सेवक आलेले आहेत त्यातून, आणि ते दोघेही ध्रुव महाराजांना म्हणतात की हे विमान तुमच्यासाठी आलेलं आहे, तुम्हाला भगवत धामात घेऊन जाण्यासाठी. ध्रुव महाराजांची जी काही नम्रता होती ती पहा, की जेव्हा ध्रुव महाराजांनी बघितलं ते विमान असं आलेलं आहे तर लगेच पटकन उडी मारून त्यात बसले नाहीत. पहिल्यांदा त्यांनी ज्या ठिकाणी ते साधना करत होते तिथल्या आजूबाजूच्या सगळ्या साधूंना नमस्कार केला. ज्यांच्या समवेत ते राहत होते त्या सगळ्यांच्या चरणांचा त्यांनी आशीर्वाद घेतलेला आहे. सगळ्यांशी आलिंगन त्यांनी दिलं, म्हणजे जे समवयस्क होते त्यांना आलिंगन दिलं, जे वरिष्ठ होते त्यांच्या चरणांना नमस्कार केला. आणि अशा रीतीने सगळ्यांसोबत हस्तांदोलन करून, एकमेकांशी प्रेमाने बोलून, नमस्कार करून मग त्यांनी विचार केला की आता मला या वैकुंठाच्या विमानामध्ये बसणं गरजेचं आहे. त्यांनी एक पाऊल आपलं उचललं, त्या विमानामध्ये ठेवलेलं आहे, आणि दुसरं पाऊल उचलणार इतक्यात साक्षात मृत्यू देवता त्यांच्यासमोर हात जोडून नतमस्तक झालेली आहे. आणि मृत्यू देवता हात जोडून नतमस्तक झालेली आहे. त्या ध्रुव महाराजांनी दुसरं पाऊल त्या मृत्यू देवतेच्या मस्तकावरती ठेवून ते विमानामध्ये आरूढ झालेले आहेत. श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये वर्णन करतायत, भगवत भक्तीची ही महिमा आहे की ज्या व्यक्तीने भगवंतांच्या चरणांचा आश्रय दृढतेने घेतलेला आहे ती व्यक्ती जन्म मृत्यूच्या चक्रावर निश्चित विजय प्राप्त करते. गीतेमध्ये देखील भगवान श्रीकृष्णांनी अनेक श्लोकांच्या माध्यमातून ही ग्वाही दिलेली आहे. जन्म कर्मच मे दिव्यम, की ज्या व्यक्तीने माझं जन्माचं आणि कर्माचं दिव्य जाणलेलं आहे तो पुन्हा या भौतिक जगामध्ये जन्माला येत नाही, तो माझ्या भगवत धामाची प्राप्ती करतो. असे अनेक श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये. तर अशा रीतीने ध्रुव महाराज देखील मृत्यू देवतेच्या मस्तकावरती पाय ठेवून पुढे गेलेले आहेत आणि विमानामध्ये आरूढ झाले. विमान आता उडायला तयार होणारच इतका त्यांच्या मनामध्ये एक विचार आला की अरे, की ज्यांच्यामुळे मला भगवत धामाची प्राप्ती होणार आहे, की ज्यांच्यामुळे भगवत भक्तीचा मला मार्ग मिळालेला आहे, ती माझी आई कुठे? हा विचार ध्रुव महाराजांच्या मनामध्ये आला. आणि तात्काळ त्या वैकुंठातून जे 2 सेवक आलेले होते, विमानामध्ये होते, ते म्हणाले, ध्रुव महाराज तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही आहे, तुमच्या आधीच तुमच्या आईचं विमान हे पुढे गेलेलं आहे. आणि ध्रुव महाराजांनी बघितलं खरोखर समोरच्या विमानामध्ये त्यांची आई आरूढ झालेली होती, की ज्या आईनी ध्रुव महाराजांना भगवत प्राप्तीचा मार्ग दाखवलेला होता. म्हणजे पहा भगवत भक्ती किती श्रेष्ठ आहे, की ज्यांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. म्हणजे ध्रुव महाराजांनी तो विचार केला मनामध्ये की यांच्यामुळे मला हा मार्ग मिळालेला आहे, आता ते कुठे असतील, तर त्यांचंही विमान पुढे होतं. आणि अशा पद्धतीने ध्रुव महाराज ज्यांनी जो जीवनामध्ये निश्चय केलेला होता तो पूर्णत्वाला नेलेला आहे. पण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आज आपल्याही जीवनामध्ये आपण अनेक निश्चय करतो. श्रील प्रभुपादांच्या अनेक लीलेमध्ये अशी अनेक सुंदर उदाहरणं आहेत की अनेक जण अनेक निश्चय करत असतात. आपण देखील भगवत भक्तीमध्ये आहोत, आपण देखील 16 माळांचा जप करणं, 4 नियमांचं पालन करणं, या सगळ्या गोष्टींचा विचार मनामध्ये सुरू असतो. एक आपण निसंकल्प करतो की मी आजपासून 16 माळा जप करेन, 4 नियमांचं पालन करेन. आणि कधी कधी असं होतं की त्या 16 माळांच्या कमी होत येतात, कधी कधी 4 नियमांचं पालन कमी होत येतं. हे का होतं? कारण निश्चय दृढ नसतो. पण श्रील प्रभुपादांची जो श्रील प्रभुपादांचा निश्चय होता, त्यांची जी दृढता होती, त्याची तुलना आपण कुठेच करू शकत नाही. श्रील प्रभुपाद एकदा म्हणाले की मला माझे गुरु महाराज 1922 साली भेटलेले होते
आणि त्यानंतरच्या चर्चेमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की तू तरुण नवयुवक आहेस, पाश्चात्य देशामध्ये जाऊन प्रचार का नाही करत? आणि प्रभुपादांनी तेव्हाच गुरु महाराजांचे आदेश हृदयाशी धरलेले होते, निश्चय केलेला होता की मला पाश्चात्य देशामध्ये जाऊन प्रचार करायचा आहे. पण त्या निश्चयासाठी श्रील प्रभुपाद नेहमी दृढ राहिले. तो निश्चय कधी ढळू दिला नाही त्यांनी. आणि 1922 साली श्रील प्रभुपादांचं वय असेल 26. आणि आपण पाहतो 1970 साली, म्हणजे वयाच्या 70व्या वर्षी 1965 साली श्रील प्रभुपाद अमेरिकेला पोहोचलेले आहेत. म्हणजे प्रभुपादांना देखील त्यांनी केलेला संकल्प हा दृढ ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागले, पण प्रभुपाद यशस्वी झाले. प्रभुपादांनी त्यामध्ये कधी असा चलबिचलपणा केलेला नाही आहे. दृढ राहिले, त्यांच्या निश्चयामध्ये दृढ राहिले. आणि दृढ कसे राहिले याच गीतेच्या तात्पर्यामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे की प्रभुपाद दृढ राहिले कसे. योग सामर्थ्य अर्थात भगवत भक्तीच्या माध्यमातून प्रभुपाद दृढ राहिले. म्हणून या जगामध्ये जी काही अराजकता माजलेली आहे, या अराजकतेला जर दूर करायचं असेल, भगवत भक्तीशिवाय पर्याय नाही आहे. प्रत्येकाला भगवत भक्तीचा आश्रय हा घ्यावाच लागेल. कोणी असं म्हणू शकत नाही की भगवत भक्तीशिवाय आम्ही चांगल्या गोष्टी करू, कधीही होणार नाही आहेत. आज आपण कितीही चांगलं कर्म करायचा प्रयत्न केला किंवा कितीही एक सभ्य व्यक्ती बनायचा आपण प्रयत्न केला, पण जर भगवंताचा आश्रय जीवनामध्ये नसेल तर काहीही परिपूर्णत्व प्राप्त होणार नाही. काही जण म्हणतात की मानव सेवा हीच माधव सेवा आहे, मानवाची सेवा करत राहणार. भगवत भक्ती काही मानवाची सेवा करायला नको म्हणते का? नाही. भगवत भक्तीमध्ये असं कुठंही म्हटलेलं नाही आहे मानवाची सेवा करू नका. पण केवळ मानवाची सेवा करूनच कुणाला परिपूर्णत्व प्राप्त झालेलं आहे का? नाही. एखादा व्यक्ती केवळ मानवाचीच सेवा करत राहिला तर काय होणार आहे? ठीक आहे, थोडंफार पुण्यपदरामध्ये मिळेल, पण ते पुण्यपदरामध्ये पडल्यानंतर कदाचित स्वर्गलोकाची प्राप्ती होईल, पण पुन्हा स्वर्गलोकातून तू खाली येणार आहे, कारण स्वर्गलोक भौतिक जगाचाच भाग आहे. त्यामुळे अध्यात्म काय सांगतं, वैदिक ग्रंथ काय सांगतायत? समाजाची सेवा करा, पण कशी? त्यांना भगवत भक्ती देऊन. भगवत भक्ती देणं हे गरजेचं आहे. आणि भगवत भक्ती दिल्यानंतर बाकीच्या गोष्टी देखील आपोआप सगळ्या मिळत जातात. म्हणून समाजाला भगवत भक्ती देणं हे गरजेचं आहे. त्यांना अध्यात्माकडे वळवणं हे गरजेचं आहे. आणि जेव्हा त्यांना अध्यात्माकडे वळवू, आपोआप त्यांचे सगळे वाईट विचार, वाईट सवयी निघून जातील. श्रील प्रभुपादांच्या जीवनातली एक फार सुंदर ही लीला आहे. श्रील प्रभुपाद एकदा, ही कदाचित आफ्रिकेमधली कथा आहे, मला इतकं निश्चित स्थान माहिती नाही आहे, पण फार सुंदर कथा आहे. एकदा प्रभुपादांना काही विशिष्ट लोक भेटण्यासाठी आलेले होते. वाडा नावाची एक अशी मोठी एक कंपनी होती, जिचं असं नाव होतं की वेस्टर्न ऑस्ट्रेलियन अल्कोहोल अँड ड्रग अथॉरिटी, ज्याला असं WAADA असं शॉर्ट फॉर्ममध्ये होतं. तर ह्यांचं कार्य काय होतं की देशामध्ये किंवा जगभरामध्ये जे असे अल्कोहोल, दारू पिणारे लोक आहेत किंवा ड्रगिस्ट जे असे ड्रग घेण्यामध्ये लागलेले आहेत, या लोकांना व्यसनापासून दूर कसं करायचं याच्यावरती त्यांचे नेहमी विचार चालू असायचे. मग त्यामध्ये काही डॉक्टर होते, काही मनोवैज्ञानिक होते, आणि हे सगळे एकत्रित यायचे, वेगवेगळे सेमिनार घ्यायचे. मग असे जे ड्रग घेणारे, नशा करणारे सगळे तरुण तरुणी होते, त्या सगळ्यांना एकत्रित आणायचे आणि त्यांना वेगवेगळे सेमिनार्स द्यायचे की तुम्ही हे कराल तर काय होईल, किती त्रास होईल, शरीराचं नुकसान किती होईल, काय होईल वगैरे. आणि तरीही त्यांना त्यामध्ये यश येत नव्हतं. आणि त्यांनी ऐकलं होतं स्वामी प्रभुपादांच्या बद्दल, की ज्या स्वामी प्रभुपादांनी पाश्चात्य देशामध्ये जाऊन अशा अल्कोहोल पिणाऱ्या, दारू पिणाऱ्या, ड्रग्स घेणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यसनापासून पूर्णपणे दूर केलेलं होतं. एक नाही, दोन नाही, हजारो. आणि म्हणून हे सगळे वाडाचे जे लोक होते ते सगळे भेटण्यासाठी प्रभुपादांना एकदा आले.
प्रभुपादांचे एक शिष्य आहेत अमोघ प्रभू, ते हा आपला अनुभव सांगतायत. ते म्हणाले की हे सगळे लोक प्रभुपादांना भेटण्यासाठी आले. त्यामध्ये एक डॉक्टर होते, त्यांचं नाव होतं नायलरा. एक सायकॅट्रिस्ट होते, त्यांचं नाव होतं लेहिया. आणि असे अनेक काही मग सामाजिक कार्य करणारे लोक होती त्यांच्या गटामध्ये, समूहामध्ये. मग काही धार्मिक लोक देखील होती. आणि सगळे येऊन प्रभुपादांना काही प्रश्न विचारू लागले की तुम्ही हे कसं करता, कशा रीतीने तुम्ही अनेक लोकांना नशेपासून किंवा वाईट सवयींच्या पासून दूर नेलेलं आहे. आणि त्यांना काहीतरी टेक्निक्स हव्या होत्या की प्रभुपाद कसं करतायत. आता प्रभुपादांना संधी सापडली होती. एवढी सगळी मोठी मोठी मंडळी समोर बसलेली होती आणि प्रभुपाद नेहमी संधी साधायचे. प्रभुपादांनी सरळ शुद्ध कृष्ण भावनेचा प्रचार करायला सुरुवात केला. म्हणाले, कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. आपण सगळे भौतिक जीव आहोत, ह्या जगामध्ये दुःख भोगवत आहोत. या जीवाचं कर्तव्य आहे भगवान श्रीकृष्णांशी आपला संबंध स्थापन करणं, जीवनामध्ये भक्ती करणं. आणि जीवनामध्ये जर भक्ती सुरू केली, सगळ्या गोष्टी सुरळीत चालतात. प्रभुपादांनी 5 ते 10 मिनिटासाठी शुद्ध कृष्ण भावनेचं तत्वज्ञान सांगितलं. वी आर नॉट दिस बॉडी, वी आर इटर्नल सोल, हे सगळं सांगितलं प्रभुपादांनी. पण त्या लोकांना हे जात नव्हतं. त्या लोकांना असे टेक्निक्स पाहिजे होते काहीतरी, की कशा रीतीने लोकांना व्यसनापासून आपण दूर करू शकतो. प्रभुपाद म्हणाले, फॉरगेट अबाउट टेक्निक्स, जस्ट फॉलो अवर इन्स्ट्रक्शन. प्रभू म्हणाले, ते विचार करूच नको टेक्निक्स काय असेल. मग त्याला असं सांगायचं का, तू जर दररोज 8 दिवस दारू पित असशील तर बाबा 4 दिवस पी. असे काही टेक्निक्स त्यांना हवे होते प्रभुपादांच्याकडनं. पण प्रभुपाद म्हणाले, अशा टेक्निक्सचा तू विचार करू नको, की आमच्याकडे हीच पद्धती आहे. जो कोणी इथे येतो तर त्याला आम्ही शुद्ध कृष्ण भावनेचा प्रचार करतो, त्याला चांगला प्रसाद खायला देतो, त्याला कीर्तनामध्ये नाचायला सांगतो, त्याला जप करायला सांगतो, त्याला गीता भागवत वाचायला सांगतो. आणि असं केल्यानंतर तो आपोआप वाईट सवयींच्या पासून दूर येतो. आणि मग एका त्या डॉक्टर नायलरनी प्रश्न केला प्रभुपादांना, मग असे किती जण बदललेले आहेत. प्रभुपाद म्हणाले, हजारो. एकच शब्द बोलले प्रभुपाद. आश्चर्य वाटलं, हजारो. मग त्यांनी, आता हे सगळे डॉक्टर होते ना, मग त्यांनी एक प्रश्न केला. कारण त्यांच्या मनामध्ये एक असा प्रश्न आला की ठीक आहे, जसं एखादा व्यक्ती आजारी पडतो, रोग झाल्यानंतर औषधं पण त्याला देतो, तो रोगातून बरा होतो, आणि रोगातून बरा झाल्यानंतर पुन्हा आजारी पडतोच की औषध घेऊन देखील. मग ह्या डॉक्टरनी काय विचारलं की ठीक आहे, असे जे नशा करणारी जी मुली तुमच्याकडे बदललेली आहेत, मग पुन्हा नशेकडे जाणारे असे किती % आहेत की हे सगळं सोडायचं आणि नशेकडे परत जायचं. मग काय बुद्धिमत्तापूर्वक प्रश्न विचारलेला होता प्रभुपादांना. पण असे काही जण असतीलच ना की तुमच्या मार्गामध्ये आलेले आहेत, पण काही जण सोडतील, परत जातील. असे किती जण असतील. प्रभुपाद शांतपणे असे उभे राहिले. म्हणाले, 100त एखादा नाही म्हटले प्रभुपाद. प्रभुपाद म्हणाले, 500 मध्ये एखादा असेल. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. म्हणे 500 जणांच्या मध्ये एखादा असा परत जात असेल. मग त्या सगळ्यांना आश्चर्य वाटलं. म्हणे, आम्ही डॉक्टर आहोत, आम्ही सायकेट्रिस्ट आहोत, आम्ही समाजसेवक आहोत, आणि आमच्याकडे इतकं सगळं तंत्रज्ञान असून देखील आम्ही तरुणींना जर या सगळ्या गोष्टींच्यापासून दूर करू शकत नसू तर हे काम स्वामीजी करतायत. त्या सगळ्यांना आश्चर्य वाटलं. आणि मग प्रभुपादांनी पुन्हा प्रचाराची संधी मिळाली. प्रभुपाद म्हणाले, सगळ्या गोष्टी विसरून जा, लोकांना कृष्ण भावनेमध्ये आणा, लोकांना भक्ती द्या, वाईट सवयी आपोआप निघून जातील. म्हणून संकल्प, जे कोणी आज आपल्या संपर्कामध्ये येतील या नवीन वर्षाच्या कालावधीमध्ये, त्यांना आपण हाच संकल्प करायला सांगू शकतो, भगवंतांच्या चरणांचा आश्रय घ्या. की जर भगवंतांच्या चरणांचा आपण आश्रय घेतला, आपण केलेले सगळे संकल्प दृढ होणार. मग कोणी संकल्प केला असेल की मला परीक्षेमध्ये एवढे टक्केवारी मिळवायची आहे, निश्चित येणार. जर कोणी ठरवलेलं असेल की मी वाईट सवयींच्या पासून दूर जाणार, निश्चित जाणार. आणि मग प्रभुपाद त्या ठिकाणी म्हणाले की आज आमच्याकडे पहा. त्यातल्या एका डॉक्टरने प्रश्न केला प्रभुपादांना, तुमचे किती शिष्य आहेत. प्रभुपाद म्हणाले, 10,000. पण सगळ्यांना आश्चर्य वाटलं. म्हणे, बाप रे. म्हणे, ह्या एका माणसाने केवळ त्या जपमाळेवरती ह्या सगळ्यांची हृदय परिवर्तन केलेली आहेत की जे आम्ही करू शकलो नाही. त्यासाठी गव्हर्नमेंटचं इतकं फंडिंग आणि या सगळ्या गोष्टी करून देखील ज्या तरुणींना आम्ही व्यसनापासून मुक्त करू शकलो नाही,
म्हणून ह्या स्वामीजींनी करून दाखवलेलं आहे. मग सगळ्यांना आश्चर्य होतं. त्यात 1-2 डॉक्टर अतिशय आनंदी झाले आणि ते प्रभुपादांच्या संपर्कात आले आणि त्यांनी कृष्ण भावना जाणून घेतली. ही होती प्रभुपादांची दृढता या भक्ती मार्गावरती, अध्यात्माच्या मार्गावर. आणि त्यामुळे निश्चित आहे की नवीन वर्ष, संकल्प आणि काय असेल ह्या सगळ्या गोष्टींच्यावर जास्ती चर्चासत्र करण्यापेक्षा, की मी हे करेन, मी ते करेन, हे करण्यापेक्षा एखादा संकल्प करायचा. पण सगळ्यात महत्त्वाचा संकल्प काय करायचा आहे? मी भगवत भक्तीचा आश्रय घेईन, मी नामस्मरणाचा आश्रय घेईन, मी गीता भागवताच्या वाचनाचा आश्रय घेईन. हे संकल्प फार महत्त्वाचे आहेत. आणि जर हे संकल्प केले आणि जर हे संकल्प आपण दृढतेला जर नेले तर आपोआप जीवनातील वाईट गोष्टी निघून जातात. म्हणून वाईट गोष्टी काढण्यासाठी संकल्प करायची आवश्यकता नाही आहे. हृदयामध्ये भगवत भक्ती स्थापन करण्यासाठी संकल्प करायचा, आपोआप बाकीच्या वाईट गोष्टी निघून जातात. आणि हे प्रभुपादांनी आपल्या उदाहरणाच्या द्वारे दाखवून दिलेलं आहे. तसे प्रभुपाद यांनी जे काही जीवनामध्ये सुरुवातीला संकल्प ठेवलेले होते ते संकल्प पूर्ण कसे झाले? कारण प्रभुपादांच्या जीवनामध्ये कृष्ण होते म्हणूनच. तसं आज ह्या जगामध्ये आपण पाहतो की अनेक लोकांनी असे वेगवेगळ्या वाईट सवयी आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ते गुंतून गेलेले आहेत. पण यातून बाहेर येण्याचा एकमेव मार्ग तोच आहे की भगवत भक्तीचा आश्रय घेणं. आणि ते प्रभुपादांनी करून दाखवलेलं आहे. ध्रुव महाराजांची दृढता ही भागवताच्या माध्यमातून दिसते. अनेक असे आचार्य होऊन गेले की ज्यांनी भगवत भक्तीला अतिशय श्रेष्ठत्व दिलेलं आहे. म्हणजे पूर्ण श्रेष्ठत्व त्या भगवत भक्तीला त्यांनी दिलेलं आहे. आणि त्या माध्यमातून संपूर्ण समाज परिवर्तन त्यांनी केलेलं आहे. आणि समाजातलं खरं परिवर्तन हे अध्यात्मामुळेच आलेलं आहे. आज आपण पाहतो की इतकं तंत्रज्ञान वाढलेलं आहे आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांना असं जाणवतं की अरे अध्यात्म इतकं महत्त्वाचं नाही आहे, किंवा त्यापेक्षा आपण विज्ञानावरती जास्ती विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि हा विज्ञान इतका महत्त्वाचा आहे. पण याचा अर्थ असा नाही की विज्ञानावरती विश्वास ठेवू नये. पण विज्ञान कितीही विकसित झालेलं असेल पण त्या विज्ञानाला एक सीमा आहे. त्या सीमेच्या पलीकडे ते जाऊ शकत नाही. पण अध्यात्म, या अध्यात्माला सीमा नाही आहे. आणि म्हणून विज्ञानाची प्रगती होत असताना त्याला जर अध्यात्माची जोड दिली तर सगळा समाज हा सुखी समाधानी बनू शकतो. हेच आपल्या सर्व आचार्यांचं मत आहे. फक्त त्यासाठी आवश्यकता आहे ती आपल्या निश्चयाची, की जो निश्चय आपण या गीतेच्या श्लोकानुसार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी कृष्ण सांगतायत की जो निश्चय अचल आहे आणि जो योगाभ्यासाद्वारे खंबीर धारण केलेला आहे. पुढे म्हणतायत अशा रीतीने जो मन, प्राण आणि इंद्रिये या सर्व क्रियांना संयमित करतो तो निश्चय हा सात्विक निश्चय आहे. तर निश्चयाचे देखील वेगवेगळे प्रकार पडतात. सात्विक निश्चय आहे, राजसिक निश्चय आहे, तामसिक निश्चय आहे. आजकाल जे बाहेरचे लोक निश्चय करतात कदाचित ते राजसिक असतील, तामसिक असतील, म्हणून आदल्या दिवशी केलेला निश्चय दुसऱ्या दिवशी तुटतोच, शिल्लकच राहत नाही तो. मग किती जण ठरवतं की उद्या सकाळपासून पहाटे लवकर उठायचं. 2 दिवस गाडी चालते, तिसऱ्या दिवशी फेल होणारच. काही जण म्हणतात उद्या सकाळी उठल्या उठल्या जप करायला सुरुवात करणार. मग त्याला जर चांगली साथ मिळाली नाही की मग पुन्हा गाडी खाली घसरतेच. मग काही जण ठरवतात की आज जे दारू पिणारे असतात ते ठरवतील की आम्ही उद्यापासून दारू पिणार नाही. पण चालते गाडी 1 दिवस 2 दिवस, मग पुन्हा तसं पूरक वातावरण आपण जे म्हणतो ना, प्रत्येक गोष्टीला एक पूरक वातावरणाची गरज असते, असोसिएशन. आणि त्या असोसिएशनमध्ये आल्यानंतर व्यक्ती काय करतो, मग परत त्या गोष्टी करू लागतो. म्हणून त्यासाठी एखादा निश्चय जेव्हा व्यक्ती करतो त्या निश्चयाला पूरक वातावरणाची गरज आहे, एका संघाची, असोसिएशनची गरज आहे. त्या संघामधून तो पुढे पुढे जाऊ शकतो. आणि त्यासाठी निश्चय हा महत्त्वाचा आहे. आपल्या श्रील प्रभुपादांनी हा निश्चय केलेलाच होता की जगभरामध्ये कृष्ण भावनेचा प्रचार करायचा आहे.
हा निश्चय त्यांनी केलेला होता. आणि त्या निश्चयामध्ये कितीही समस्या आल्या तरी प्रभुपाद निश्चयापासून ढळले का? नाही. तसं आज जर आपण एखादा निश्चय केलेला असेल, आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या येतील. कदाचित घरगुती समस्या, सामाजिक समस्या, मानसिक समस्या, शारीरिक समस्या कोणत्याही येऊ शकतात. पण या सगळ्या समस्यांना आपण जर न घाबरता खंबीरपणे राहू तर निश्चित आहे की आपण आपल्या निश्चयामध्ये पूर्णत्व प्राप्त करणार. शेवटची एक कथा आपण सांगून ह्या ठिकाणी थांबूया. श्रील प्रभुपादांच्या जीवनातली कथा आहे. कारण अशा जर आचार्यांच्या माध्यमातून त्यांची दृढता, त्यांचा निश्चय जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर मग आपण कुठेतरी हळूहळू निश्चयाकडे प्रगती करू, त्यांच्या जीवनाकडे बघून. श्रील प्रभुपादांचा निश्चय होताच की जगभरामध्ये कृष्ण भावनेची स्थापना करायची आहे. हा निश्चय होताच, पण त्या निश्चयाला दृढ राहिले. पण निश्चयाला दृढ राहत असताना असं नव्हतं की सगळ्या गोष्टी प्रभुपादांना एकदम सुलभ होत्या. अनेक समस्या आलेल्या आहेत. त्यांना पाश्चात्य देशामध्ये जाण्यासाठी आपण सर्वांनी प्रभुपादांच्या कथा ऐकलेल्या आहेत. प्रभुपाद लीलामृत ग्रंथ अनेकांनी वाचलेला असेल. मग 7 समुद्र पार करण्यासाठी किती त्रास झाला, एक तिकीट मिळवण्यासाठी किती त्रास झालेला आहे. त्यानंतर समुद्राचा प्रवास करत असताना हार्ट अटॅक येणं. इतकंच काय, अमेरिकेमध्ये गेल्यानंतर देखील प्रभुपादांना अनेक आजार, या सगळ्या गोष्टीमध्ये शारीरिक त्रास प्रचंड होता. पण तरीही प्रभुपाद आपल्या निश्चयापासून ढळलेले नव्हते. त्यांचा निश्चय दृढ होता की मला कृष्ण भावनेची स्थापना संपूर्ण जगभर करायची आहे. प्रभुपादांनी 1969 साली 3 भक्तांना आदेश दिले. तमाल कृष्ण महाराज, श्याम सुंदर प्रभू आणि मुकुंद प्रभू, या तिघांना म्हणाले काही पण करा, पण 1969 साली मला लंडनमध्ये मंदिर उभारायचं आहे. प्रभुपादांनी निश्चय आधीच केलेला होता. आणि तमाल कृष्ण महाराज आपला अनुभव सांगतात की बाप रे, म्हणे प्रभुपादांनी आज्ञा दिलेली आहे, पण प्रभुपाद त्या आज्ञेपासून मागे काही जात नाही आहेत. म्हणे लंडनमध्ये मंदिराची स्थापना झालीच पाहिजे, राधा लंडनेश्वर आलेच पाहिजेत, ही प्रभुपादांची इच्छा होती. आणि मग तमाल कृष्ण महाराजांना प्रभुपादांनी सांगितलं की जागा बघा, कुठेही मंदिर बांधायचा किंवा जे एखादं घर असेल ते घेऊन त्यामध्ये मंदिर स्थापायचा प्रयत्न करा आणि लवकरात लवकर विग्रह, मूर्ती घेऊन या. ठीक, जागेची सोय झालेली होती, मूर्तींची सोय झालेली नव्हती. तमाल कृष्ण महाराजांना प्रभुपाद म्हणाले जा आणि विग्रह कुठूनही तू आण. तमाल कृष्ण महाराज म्हणाले 66, 67, 68 आणि 69 म्हणजे ह्या 3-4 वर्षामध्ये मला विग्रह काय म्हणजे हे अजूनही समजलेलं नव्हतं. आता मी विग्रह आणणार तरी कसा? आता आपल्याला माहिती आहे, मंदिर स्थापन करायचे असेल तर विग्रह लागतात, त्यांचा अभिषेक करावा लागतो. ते अभिषेक करायचे ते विग्रह आणावे लागतात कुठून तरी. मग ते जो विग्रह बनवणारा असतो त्याच्यासमोर बसून मग विग्रह जसे पाहिजेत आपल्याला व्यवस्थित बनवून घेणं आणि ते विग्रह आणणं, त्यांचा अभिषेक करणं. तमाल कृष्ण महाराजांवर मोठा प्रश्नचिन्ह होता की विग्रह आणायचे कुठून. मग त्यांना काही समजत नव्हतं. पण प्रभुपाद नेहमी फोन करायचे, तमाल विग्रह मिळाले का? आणि तमाल कृष्ण महाराज मात्र अशी त्यांची इतकी हालमेल व्हायची की काय उत्तर द्यायचं प्रभुपादांना. म्हणे मला काहीच अनुभव नाही आहे त्यामधला. प्रभुपाद म्हणाले जा शोध कुठे पण. आणि मग असे एकदा तमाल कृष्ण महाराज, मुकुंद प्रभू आणि श्याम सुंदर प्रभू असे फिरत होते सगळीकडे, पण काहीही त्यांना कुठेही मिळत नव्हतं. मग शेवटी त्यांनी पूर्वी जसं एक टेलिफोनची एक डायरी असायची, त्यामध्ये अनेक नंबर शोधून बघितले की बाबा कुठे इथे अशा मूर्त्यांचं दुकान आहे का, असं तसं वगैरे. पण काही तसं कुठे सुगावाच लागत नव्हता त्या गोष्टींचा. आणि नेहमी प्रभुपादांचे फोन यायचे, मूर्ती मिळाल्या का, आपल्याला लवकर स्थापना करायची आहे. आणि कसं बसं त्यांनी एक त्यांचा फोन नंबर एका ठिकाणी असा रजिस्टर केला होता की जर कुठे अशा हिंदूंच्या मूर्त्या मिळत असतील तर आम्हाला सांगण्यात यावं. त्यांना मेसेज आला मोबाईल फोनवरती त्यांच्या की बाबा अशा ठिकाणी मूर्त्या मिळतात, तुम्ही जाऊन पहा तिथे मूर्त्या आहेत का. आणि मग त्यांना आनंद झाला. तिघेही एका दुकानामध्ये गेले. ते दुकान होतं मूर्त्यांचं. वेगवेगळ्या मूर्त्या त्या ठिकाणी होत्या, हिंदूंच्या मूर्त्या. पाश्चात्य देशातली घटना आहे. आणि सगळीकडे बघितलं तर त्यांना राधाकृष्णांची मूर्ती दिसलीच नाही. बाकी सगळ्या मूर्त्या त्यांना दिसल्या.
मग तिघेही नाराज झाले. अरे म्हटलं करायचं काय आता, प्रभुपादांना काय उत्तर देणार आपण. एकच जे हिंदूंचं दुकान सापडलेलं होतं, हिंदूंच्या मूर्त्या मिळण्याचं दुकान, आता तिथे देखील राधाकृष्णांचे विग्रह नाही आहेत. मग काय प्रभुपादांना उत्तर देणार. आणि त्या दुकानाचे मालक तिथे बसलेलेच होते. ते म्हणाले तुम्ही कोणत्या मूर्त्या शोधताय. मग ते म्हणाले की आम्ही राधाकृष्णांच्या मूर्त्या शोधतोय. त्या दुकानदारांनी तमाल कृष्ण महाराजांचा हात धरला. चला म्हणाले मी जरा आत तुम्हाला गोडाऊनमध्ये घेऊन जातो. आणि आतमध्ये नेलं तर दोन मूर्त्या होत्या, त्यांच्यावर असं कापड घालून ठेवलेलं होतं. आणि त्या दुकानदाराने ते कापड जसं काढलं, तमाल कृष्ण महाराज आणि श्याम सुंदर प्रभू ह्या मुकुंद प्रभू तिघांनी बघितलं साक्षात राधाकृष्णांच्या मूर्त्या होत्या त्या. आणि जशा त्यांनी त्या मूर्त्या बघितल्या, साष्टांग दंडवत टाकत काय म्हणाले माहिती आहे, श्री श्री राधा लंडनेश्वर की जय हो. तिघांना इतका आनंद झाला. तिघेही त्या विग्रहांना नमस्कार करून त्यांना आश्चर्य. मग ते त्या दुकानदाराशी बोलू लागले. ते म्हणाले की आमचे स्वामीजी आहेत आणि त्यांना या मूर्त्या स्थापन करायच्या आहेत. हो दुकानदार म्हणाले काही हरकत नाही, तुम्ही हिंदूंचं कार्य करताय, मी तुम्हाला अतिशय कमी किमतीमध्ये हे विग्रह देऊ शकतो, कितीला तुम्हाला हवेत काय वगैरे ही चर्चा त्यांनी सुरू केली. मग हे तिघेही म्हणाले आम्ही आमच्या गुरु महाराजांना विचारतो आणि तुम्हाला कळवू. मग झालं. तिघेही गेले मंदिरामध्ये. प्रभुपादांना कळवलं की प्रभुपाद अशा अशा सुंदर मूर्त्या आहेत. प्रभुपाद म्हणाले मी येईन बघायला आणि त्या मालकाला देखील भेटायला मी येईन. प्रभुपाद स्वतः आले आणि ह्या तमाल कृष्ण महाराजांनी प्रभुपादांची ओळख त्या दुकानदाराला करून दिली. तो दुकानदार देखील फार खुश झाला. म्हणाला इतक्या दिवसापासून ह्या मूर्त्या मी विकायचा प्रयत्न करत होतो, कोणीच घेत नव्हतं, बरं झालं एक गिऱ्हाईक आलेलं आहे पदरात. आणि त्यालाही फार आनंद झाला की आता चांगली काहीतरी त्यातून पैसे आपल्याला मिळतील आणि ही मूर्ती निघून जाईल. आणि प्रभुपाद जसे त्या दुकानामध्ये गेले, मूर्तीबद्दल काही बोलतच नव्हते. प्रभुपाद म्हणाले तुझं नाव काय, भारतामध्ये घर कुठं आहे तुझं, तुझ्या घरी कोण कोण आहेत. तो म्हणाला माझी पत्नी आहे, माझी पत्नीसोबत मी इथे राहतो, मला 2 मुलं आहेत. प्रभुपाद म्हणाले मला तुझ्या पत्नीला आणि मुलांना भेटायचं आहे. प्रभुपाद तसे हुशार होते, कारण प्रभुपादांना माहिती आहे सगळ्या गोष्टी कशा करायच्या. आणि प्रभुपादाने ती चर्चा अशी काही वळवली. मग प्रभुपाद म्हणाले की ठीक आहे तुझ्या पत्नीला बोलव, मुलांना बोलव. मग त्या दुकानदारांनी प्रभुपादांना आपल्या घरातच नेलं. मग प्रभुपाद पत्नीशी बोलत बसले, मुलांशी बोलत बसले तोपर्यंत. आणि ह्याला वाटत होतं की प्रभुपाद ते राधाकृष्ण मूर्तींचा विषय काढतील आणि एवढे आम्ही पैसे देऊ आणि घेऊन जाऊ असं काहीतरी म्हणतील असं दुकानदाराला वाटत होतं. पण प्रभुपाद मात्र काही विषय काढायला तयारच नव्हते. आणि तो नेहमी मध्ये मध्ये म्हणायचा की प्रभुपाद त्या मूर्त्यांच्या स्वामीजी त्या मूर्त्या प्रभुपाद विषय बदलायचे. म्हणायचे तुझं कुटुंब खूप छान आहे, तुम्ही असेच आनंदी राहा, आपला अध्यात्माचा वारसा आहे, भगवत भक्ती करायचा प्रयत्न करा. मनुष्य जीवनाचं ध्येय हे आहे की जीवनामध्ये भक्ती करणं गरजेचं आहे. आणि कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभू 500 वर्षापूर्वी येऊन गेलेले आहेत, हरे कृष्ण महामंत्राचा जप करा. असं सगळं बोलून प्रभुपाद त्या सगळ्या कुटुंबियांना भेटून म्हणाले ठीक आहे चला आपण जाऊया खाली. तरी देखील प्रभुपाद मूर्तींचा विषय काढतच नव्हते. आणि मग त्याला आश्चर्य वाटत होतं की हे स्वामीजी मूर्त्यांचा विषय का काढत नाहीत. आणि खाली आल्यानंतर त्याला राहावे ना. तो म्हणाला स्वामीजी मूर्ती तरी तुम्ही बघून घ्या. प्रभू म्हणाले ठीक आहे चल दाखव. मग प्रभुपाद त्या मूर्तीकडे गेले आणि मग त्यांनी तो कपडा झाकलेला होता तो काढला. आणि प्रभुपादांनी त्या मूर्तींच्याकडे बघून न बघितल्यासारखं असं केलं. असं काही जास्ती मला उत्साह आहे घ्यायला असं काही दाखवलं नाही. तमाल कृष्णांना म्हणाले राधाराणीची मूर्ती उचलून बघ, उचलते का. तमाल कृष्ण महाराजांना काय समजे ना काय चाललेलं आहे. ते गेले राधाराणीच्या मूर्तीला असं उचलायचा प्रयत्न केला. ते म्हणाले की हो प्रभुपाद मी एकटा सहज उचलू शकतो. श्याम सुंदर प्रभूंच्याकडे प्रभुपाद म्हणाले तू कृष्णाच्या मूर्तीला उचलू शकतोस का बघ. आणि श्याम सुंदर प्रभू गेले, त्यांनी कृष्णाच्या मूर्तीला असं उचललं वर. त्यामुळे हो प्रभुपाद सहज उचलू शकतो. आणि मुकुंद प्रभूंना प्रभुपाद म्हणाले गाडीची डिक्की उचल आणि ह्या मूर्त्या गाडीमध्ये घेऊन जा. आणि दोघांना काही समजे ना, आता गुरूंची आज्ञा आहे. आणि म्हणून तमाल कृष्ण महाराज श्याम सुंदर प्रभू त्या दुकानदाराला न विचारता मूर्त्या बाहेर घेऊन आले. आणि प्रभुपाद देखील चालू लागले. आणि तो दुकानाचा मालक मागोमाग चालत येतोय. म्हणजे स्वामीजी किती किंमत देणार, किती किंमत देणार. प्रभुपाद म्हणाले काहीही बोलत नव्हते. म्हणाले मनुष्य जीवनाचं ध्येय आहे कृष्ण भक्तीचा प्रचार करणं. आम्ही कृष्ण भक्तीच्या प्रचारासाठी संपूर्ण जगभर अनेक मंदिरांची स्थापना करतोय असं म्हणत प्रभुपाद देखील गाडीमध्ये बसले. मुकुंद प्रभू समोर ड्रायव्हर सीटवर बसले. मागे तमाल कृष्ण महाराज आणि श्याम सुंदर प्रभू दोघेही त्या मूर्त्यांना घेऊन बसले. प्रभुपाद म्हणाले गाडी लवकर हलव. आणि गाडी जशी पुढे गेली तो बिचारा मालक त्या गाडीकडे बघतच राहिला.
आणि पुढे गेल्यानंतर प्रभुपाद म्हणाले गाडी थांबव. आणि मग प्रभुपाद त्या ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर बसलेले होते. तिथून मागे वळून त्या मूर्तींच्याकडे बघितले, दोन्ही हात जोडून ब्रह्मसंहितेच्या प्रार्थना प्रभुपाद त्या ठिकाणी गाऊ लागले. आणि मग प्रभुपाद म्हणाले, श्री श्री राधा लंडनेश्वर की जय हो. तर प्रभुपादांच्या जीवनामध्ये जी काही एक अशी दृढता त्यांनी ठेवलेली होती, जो निश्चय त्यांनी केलेला, आणि आज आपण जे विग्रह पाहतो लंडनमध्ये वगैरे, अशा अनेक मंदिरांची स्थापना श्रील प्रभुपादांनी केलेली. का? निश्चय होता. आणि तो निश्चय असा अटळ किंवा अचल निश्चय होता. आणि त्यापासून कधीही ते असे विचलित नाही झाले. आणि मग आपण पाहतो प्रभुपादांच्या जीवनामध्ये की ज्या व्यक्तीने शुद्ध भक्तीचा आश्रय घेऊन एखादा निश्चय केलेला आहे, तो परिपूर्णत्वाला प्राप्त करतोच. हे प्रभुपादांनी आपल्या जीवनावरून सुंदर आदर्श उदाहरण दिलेलं आहे. त्यामुळे आपल्या संपर्कामध्ये या शेवटच्या 2018च्या आठवड्यामध्ये जे कोणी लोक येतील आणि म्हणतील की मी हा संकल्प करणार आहे, तो संकल्प करणार आहे, त्या सगळ्यांना सांगा, ते संकल्प करा अथवा न करा, पण एक संकल्प निश्चित करा, भगवंतांच्या चरणांचा आश्रय घ्या आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की. कोणाला काय प्रश्न आहे?